ज्ञानसिद्धं तपःसिद्धं सर्वसिद्धं शिवप्रदं स्वयं सिद्धं अहं वन्दे सिद्धारूढयतीश्वरम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। परम पूज्य प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती शिवावतारी अणिमारी अष्ट ऐश्वर्य संपन्न जगद्गुरु सिद्धारूढांच्या दिव्यचरणी नतमस्तक होऊन तत्स्वरूप वेदांतवाणी गीतोत्तम वेदांत आचार्य अनंत श्री विभूषित श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु अप्पाजींच्या दिव्यचरणी दीर्घ दंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बांधवांच्या हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा करून प्रिय समर्थ हो। आपण पहिला कला श्री विचार चंद्र मध्ये पहिला कला कुठपर्यंत आलो? जड असो क्या आहे। काल आपण काय काय पाहिलं? काल आपण दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान पाहिल्यानंतर दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान कसं होईल त्यावेळेस सांगितले ते गुरुच्या मुखाने गुरुमुखद्वारे महावाक्य के श्रवण महावाक्य के अर्थ के श्रवण मनन निधिध्यासन रूप विचार किए से दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे विचार। म्हणून 22वा प्रश्न काय होता? विचार असो क्या आहे? विचार कशाला म्हणायचं? आत्मा आणि अनात्मा भिन्न करून जाणणे याला विचार म्हणायचं। हा विचार कशाने होतो? कशाने होतो? विचार चार कृपा असेल तरच होतो। विचार म्हणजे हे जे ब्रह्मचिंतन जे काय आपण शास्त्र चिंतन करत आहे हे व्हायचं असेल तर ईश्वर कृपा, वेद कृपा, गुरु कृपा, अंतःकरण कृपा। ईश्वर कृपा म्हणजे सद्गुरु आणि ज्ञानाची सामग्री प्राप्त होणे याला ईश्वर कृपा। वेद कृपा म्हणजे शास्त्रानुसार आपल्याला शास्त्र जे सांगतं ते धारण करण्याची बुद्धी। गुरु कृपा म्हणजे सद्गुरु शास्त्र अनुसार स्व अनुभव घेऊन आम्हाला कळावं असं जे सांगतात त्याला सद्गुरु कृपा। आणि अंतःकरण कृपा म्हणजे काय? गुरु आणि शास्त्र जसं सांगतात तसं साधना करण्याची बुद्धी असणे याला काय म्हणतात? अंतःकरण कृपा। हे सांगितल्यानंतर इस विचार से क्या होय असं हे जे आपण वर बोललो आत्मा आणि अनात्मा हे विचार केल्यानंतर काय होईल? हे विचार केल्याने दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होईल। ते 24वा प्रश्न 12 नंबर पान 24वा प्रश्न। पुढे 25वा प्रश्न यह विचार कब पूर्ण होय? हा विचार कधीपर्यंत करायचा? जोपर्यंत ब्रह्मज्ञान दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत हा विचार करत राहावा। आता विचार कशाचा करायचा? मी कोण आहे, ब्रह्म काय कोण आहे आणि प्रपंच काय आहे या तीन वस्तूंचा विचार। 26वा प्रश्न 27वा प्रश्न मध्ये काय म्हणाले? हे तीन वस्तूंचा सामान्य साधारण रूप काय आहे असा प्रश्न विचारल्यावर मैं और ब्रह्म सो चैतन्य है और प्रपंच सो जड है असं सांगितले। प्रपंच म्हणजे काय? त्याच्यावर 23वा टिप्पणी काय म्हणाले? समष्टी व्यष्टी स्थूल सूक्ष्म कारण देह आणि तिन्ही अवस्था आणि त्यांचे धर्म याला प्रपंच म्हणतात। हे पहा समष्टी व्यष्टी। व्यष्टी म्हणजे इंडिव्हिज्युअल वैयक्तिक। आता तुम्ही तुमच्या घरात काहीतरी कार्यक्रम आहे, आमंत्रण द्यायला गेला, कसं देता आमंत्रण तुम्ही? हा अगोदर कसं आता हे महिला मंडळी तुम्ही सुवासिनीला बोलवता ना, हळदी कुंकूला बोलवता। हळदी कुंकूला कोणाला बोलवता? जे सुवासिनी आहेत घरात महिलांनाच बोलवतात ना, सगळं सहकुटुंबीय असं हळदी कुंकूला असं नाही म्हणत होय ना। म्हणजे तिथे जे
हळदी कुंकूला योग्य आहेत तेच या, म्हणजे तिथं एक स्पेसिफाय केलेलं आहे, हो की नाही? तसं जर लग्नाचं वगैरे आमंत्रण द्यायला गेलं तर सहकुटुंब या. एका फक्त कुटुंबातील एका व्यक्तीला बोलवणं म्हणजे हे व्यष्टी, म्हणजे एकालाच बोलवणे. समष्टी म्हणजे सगळ्यांना बोलवणे. तर इथं काय म्हणत आहेत, व्यष्टी म्हणजे आपल्या शरीरामध्ये 3 आहेत, स्थूल सूक्ष्म कारण, 3 शरीर आहेत. आपल्या प्रत्येकाच्या शरीरातलं स्थूल सूक्ष्म कारण शरीर आणि हे जे मोठा आहे म्हणजे सर्वांचं मिळून जितके काही जीव आहेत सगळ्यांचं स्थूल शरीर, सगळ्यांचं सूक्ष्म शरीर, सगळ्यांचं कारण शरीर. कळलं का? हे समष्टि व्यष्टि स्थूल सूक्ष्म कारण देह और तिनके अवस्था. अवस्था म्हणजे काय हो? आता जीवन अवस्था काय? जागृत स्वप्न सुषुप्ती, हे 3 अवस्था आहे. तसं प्रपंचाचं काय आहे? उत्पत्ती स्थिती लय, हो की नाही? ते 3ही आणि त्यांचे धर्म. धर्म म्हणजे काय? जागृतात आपण जे काही धर्म करतो, धर्म म्हणजे आता जसं अग्नीचं धर्म काय? जळणे, उष्णता, हो ना? तसं हे जीवाचं धर्म काय? जन्म मरण, हो की नाही? हे सगळं मिळून यांना काय म्हणायचं? प्रपंच. कळलं का? पुढं काल झालेलं आहे पण जरा थोडं अजून एक्स्ट्रा नॉलेज दिलं. पुढे चैतन्य सो क्या आहे 28वा नंबर. काल झालेलं आहे. चैतन्य कशाला म्हणायचं? जो स्वतः ज्ञान स्वरूप आहे. पहिलं ज्ञान स्वरूप आहे, सर्वांना जाणतो, त्याला दुसरे कोणी जाणू शकत नाही, हो की नाही? आता हे तुमचं ट्यूबलाईट प्रकाश देतो की नाही, हो की ना? ट्यूबलाईट तरी प्रकाश देतो म्हणजे काय? आपल्याला ज्ञान करवतो, पण तो स्वतः ज्ञान स्वरूप आहे का? नाही, हो की नाही? कुठलीही वस्तू घ्या तुम्ही, हे 3ही भेटणारच नाही. मन जो आहे, मन आहे, बुद्धी आहे, चिदाभास आहे, जे कोणी आहे. आता हे मन स्वतः ज्ञान स्वरूप आहे का? नाहीये, दुसऱ्यामुळे आहे, आत्मामुळे तो आहे. झोपेत जर असलं, स्वतः असलं असतं तर मग झोपेत ज्ञान झालं पाहिजे, मन असायला पाहिजे, नाही ना? तर आत्मा परमात्मा एकच असा आहे जो चैतन्य आहे, हो की नाही? मनाला कोण जाणतो? बुद्धी जाणतो. आत्माचे चैतन्याचं डेफिनेशन काय केले? जो स्वतः ज्ञान स्वरूप आहे, इतर सर्वांना जाणतो, त्याला दुसरे कोणी जाणू शकत नाही, स्वतःला स्वतः जाणलं पाहिजे. सूर्य पाहिला, अजून एक दिवा नेऊन पाहायचं का? का? हा, त्याच्या प्रकाशाने सगळं चाललेलं आहे. मग त्याला पाहण्यासाठी परत दुसरं कसं काय प्रकाश पाहिजे, हो की नाही? सूर्याप्रमाणे हा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे, स्वयंप्रकाश ज्ञान स्वरूप. पुढे चैतन्य क्लिअर झाला. पुढे पहा, जड कशाला म्हणतात? तो जे स्वतःलाही जाणत नाही, जो आपको भी न जाने, दूसरे को भी न जाने, ऐसे जो अज्ञान और तिनके कार्य भूत भौतिक पदार्थ सो जड़ है. हे 2 कळालं ना, मग आत्मा अनात्मा विचार येतोच, हो की नाही? बरोबर आहे ना? ते माईक जाणतो का? नाही. तो ज्ञान स्वरूप नाही, दुसऱ्यालाही जाणत नाही आणि आपण याला जाणू शकतो. त्यामुळे हे चैतन्य नाही. जड कशाला म्हणायचं? जे स्वतःलाही जाणत नाही, दुसऱ्यालाही जाणत नाही, असं अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? खाली दिले पहा, काय? नहीं जानता हूं ऐसे व्यवहार का हेतु आवरण विक्षेप शक्ती वाला अनादि भाव रूप अज्ञान पदार्थ है. याचं मी एक्सप्लेनेशन काल केलं होतं. काय? माहित नाही तुम्ही कोण आहे, माहित नाही, हे अज्ञान. पुढे काय? आवरण विक्षेप शक्तीवाला. माहित नाही, खरं आहे काय हो? तुम्ही कोण आहे म्हणलं तर माहित नाही एवढंच म्हणलं तर बरं होतं. उलट आता काय सांगताय?
आवरण म्हणजे काय, एक तर मला माहित नाही, मी कोण आहे मला माहित नाही, याला आवरण म्हणतात. मग मी जे नाही आहे ते सांगतो त्याला विक्षेप म्हणतात. मी मनुष्य आहे, माझं नाव हे आहे, हे तमक आहे, हे सगळं विक्षेप म्हणतात. अनादि भावरूप अज्ञान पदार्थ आहे. अनादि भावरूप म्हणाले. अनादि कशासाठी? अनादि मी सांगितलं काल 2 आहेत. अनादि तुमचे 10व पिढी काय होतो अगोदर नाव सांगा पाहू. 10वच माहित नाही म्हटल्यावर या सृष्टीचं सुरुवात तुम्हाला, आपल्याला सगळ्यांना अज्ञान कधीपासून आहे? आपल्या स्वरूपाचं अज्ञान कधीपासून आहे? माहित नाही ना. अनादि म्हणजे त्याचं ओरिजिनच माहित नाही, हो ना. म्हणजे ओरिजिन माहित नाही त्याला अनादि म्हणतात. किंवा जो उत्पन्न झालाच नाही त्याला पण अनादि म्हणतात. जन्मला तरच बोललं पाहिजे ना. तुमचं बर्थडेट सांगा म्हटलं तर तुम्ही जन्मला म्हणून तुमचा बर्थडेट सांगायचा, हो की नाही. आता ते आकाशाचं बर्थडेट सांगा, पाणीचं नाही सांगू शकत. परमात्मा आत्मा जो आहे जन्मलाच नाहीये. तो जन्मला नाही म्हणून त्याचा आदी नाहीये. उत्पत्ती रहित को अनादि कहे. आणि हा जो बाकीचं जे हे अज्ञान आहे याचं माहित नाहीये म्हणून याला अनादि म्हणायचं, सांगता येत नाही. असे 2 अनादि आहेत. तर हा जो अज्ञान आहे हा अनादि आहे. कधीपासून आपल्याला अज्ञान माहित नाहीये. आणि कसं आहे, भावरूप आहे. भावरूप म्हणजे काय? आता जगदंबे होते, जगदंबेचा अभाव आहे. ते अभाव म्हणजे काय? या ठिकाणी नसणे. आपण जिथं पाहत आहे तिथं नसणे, याला अभाव म्हणतात, हो की नाही. आता कोलते साहेबांचा भाव आहे ते, हो की नाही. म्हणजे काय, इथे आहे, हो की नाही. तसं हे जो अज्ञान आहे सांगता येत नाही असं नाही. म्हणजे आता उत्पत्ती सांगता येत नाही म्हणून अनादि म्हणलो ना याला. म्हणून हे नाही का असं येऊ नये म्हणून त्यांनी काय म्हणाले, आहे का सगळ्यांना भाव रूपात आहे. प्रत्येकाला वाटतं की नाही मी अज्ञानी आहे, म्हणजे याचे अस्तित्व आहे. तो अस्तित्व नाही, परमअस्तित्व नाहीये, पण काही काळासाठी आहे. म्हणून इथे शब्द भाव ठेवले. ठीक आहे. पुढे भूत. भूत म्हणले. भूत म्हणजे काय? 25 नंबर दिलाय. आकाशादिक पंच महाभूत. भूत म्हणल्यावर काय हो? 5 महाभूत. काय? पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, है ना. यांना भूत म्हणतात. हे भूत किती आहेत आपल्याला? 5 लागलेले आहेत भूत. एकच भूत लागलं तर ते बाई वेड्यासारखे बोलत होते ना, काल उदाहरण दिलं आपण, हो की नाही. आहे हिंदू मुस्लिमासारखी व्यवहार करू लागले का? मुस्लिम महिलाचं भूत लागलं होतं, हो की नाही. तसं इथं भूत का म्हणतायत आपल्याला? आपण आहे काय? सच्चिदानंद रूप परमात्मा आत्मा आहे की नाही. काय म्हणतो? शरीर. पंचमहाभूत. भूत लागल्या म्हणूनच वेळ झालं. भूत लागलं म्हणूनच माझं घर, माझी बायको, माझे पैसे, माझं घर, गाडी, माझे हे, माझे ते. हे खतरनाक आहे त्याच्यापेक्षा. त्या भूतापेक्षा हे भूत अवघड आहे. ते भूत काय झाडफूक केलं तर निघून जाईल. हा भूत कसं निघेल? या भूताला काढायचं असेल तर सद्गुरू सारखा मांत्रिक असावा, तो काढेल, ओके नाही. तर भूत म्हणाले. भौतिक पदार्थ. भौतिक पदार्थ म्हणजे काय? 26 नंबर दिले बघा. भूतन के कार्य पिंड ब्रह्मांड आदि कसो भौतिक आहे. म्हणजे काय हो? मूल जे भूत आहे, जे 5 पाणी, जे सांगितलं ना, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, हे मूल तरी आहे, पण त्यांचं एकमेकात मिक्स होऊन, जसं पुढे येणार आहे ते 3ऱ्या कालामध्ये पंचीकरण म्हणतात त्याला. एकमेकांमध्ये मिक्सअप होऊन. आता तुम्ही हे बनवता की नाही, चपात्या वगैरे, कणिक तिंकता की नाही? कणिक काय कसं येतो? हो, पाणी टाकता की नाही? मग तिथे काय काय आलं? 2 पदार्थ आले. काय आले? एवढंच का? अजून काय टाकतं त्याच्यात? हा, मीठ टाकतं. बरं, हा, ओके नाही. अजून नाही, अजून काय ते टाकतात त्याच्यात?
तेल तेल टाकता, हो की नाही? म्हणजे आता तुम्ही वाढू लागला की नाही ते संख्या, हो की नाही? ते जसं मिक्सअप झाल्यावर अनेक पदार्थ तयार होतात ना. आता त्या ज्वारीच्या पिठातून काय काय बनवू शकता तुम्ही, सांगा भाऊ महिला मंडळी? ज्वारी किंवा गव्हाच्या पिठाने किती पदार्थ बनवू शकतो आपण, सांगा ना. खूप खरं, किती? एक पण सांगितलं तुम्ही. हो ना. पण गहू एकच आहे ना. गहू जसं एकच आहे तसं हे जे 5 भूत आहेत ते मूल असतात. त्याच्यामध्ये हे मिक्सअप तुम्ही केलं ना, जसं त्या कणिक ह्याच्या पिठामध्ये पाणी टाकला, गोळा होतो, हो की नाही? तसा इथे 5 महाभूतांच्या एकत्रीकरणामुळे अनेक 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 पदार्थ झालेले आहेत. आता जे आपण आपल्याकडे जे काही वस्तू आहेत ना, याच्यामध्ये काय काय आहे? पृथ्वी आहे, हो की नाही? मग हे कापूस उगण्यापूर्वी शेताला पाणी दिले होते, ऊन लागला होता, हो की नाही? सर्व काही प्रत्येक वस्तूमध्ये हे सगळे 5 महाभूत भेटतात. ते सांगायचे त्यांना. म्हणजे काय? पंचमहाभूत म्हणजे फक्त नदीतलं पाणी नव्हे. नदीतलं पाणीच डोळ्यात पाणी येतो, तिथूनच इथे येतो ना. तसं फक्त मूल पंचमहाभूत म्हणजे भूत म्हणाले. भौतिक पदार्थ म्हणजे त्या पंचमहाभूतांच्या मिश्रणाने तयार झालेला हा सर्व प्रपंच जो आहे याला काय म्हणतात? भौतिक. ठीक आहे, भौतिक पदार्थ. कळालं का? हे जड काय आणि चैतन्य काय कळालं, हो की नाही? जाऊन वाचलं पाहिजे ना घरी. घरी जाऊन आता इथे दिलेलं आहे, सगळं दिलेलंच आहे ना. हे जड सो क्या आहे, चैतन्य सो क्या आहे, दिलेलं आहे इथे. पुढे जायचं. आता हे मूळ प्रश्न आहे पहा. आता हे जे 30वा प्रश्न जो आहे, ऊपर कहे 3 वस्तु के विचार का किस रीति में उपयोग है. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत असताना तिथे काय म्हणाले? दृढ परोक्ष ब्रह्मज्ञान कशाने होईल? गुरुच्या मुखाने महावाक्याचा अर्थाचा श्रवण मनन निदिध्यासन रूप विचार केल्याने दृढ परोक्ष ब्रह्मज्ञान होईल म्हणाले. म्हणजे काय? गुरुच्या मुखद्वारे तत्वमसी आदी महावाक्य यांचा. मग इथेच बोलत इथं येत होते. आता आपण जे 3 वस्तूचा वर विचार केला, कशा कशाचा? मी कोण आहे, ब्रह्म कोण आहे आणि प्रपंच काय. त्याच्यामध्ये मी आणि ब्रह्म चैतन्य आहे, प्रपंच जे आहे ते जड आहे. हे केलं की नाही विचार आपण? तर त्याचा उपयोग कुठं होतो हा प्रश्न आहे. ऊपर कहे 3 वस्तु के विचार का किस रीति में उपयोग है, हो ना? उत्तर सांगतात पहा. हे समजून घ्या व्यवस्थित, एकाग्र चित्ताने. काय? तत्वमसि महावाक्य में स्थित त्वम पद और तत्पद का वाच्यर्थ जीव और ईश्वर, तिनकी उपाधि रूप जो प्रपंच, तिनको जेवरी में सर्प की न्यायी और ठोंठ में पुरुष की न्यायी और मरुभूमि में मृगजल की न्यायी विचार करी मिथ्या जान के त्याग करना, यह प्रपंच के विचार का उपयोग है. हे अर्ध झालं. हे प्रश्नाचं अर्ध झालं आहे. उत्तरार्ध पुढे आहे, ते नंतर पाहू 16व्या नंबरवर. अगोदर हे शेवट काय आला? यह प्रपंच के विचार का उपयोग है. वर 3 वस्तूचा विचार केला होता ना आपण. मी कोण आहे, ब्रह्म कोण आहे आणि प्रपंच काय आहे. आता प्रपंचाचा विचार केल्याने काय उपयोग आहे, कशामध्ये? तत्वमसी महावाक्यामध्ये. तत्वमसी मध्ये 3 शब्द आहेत. तत्, त्वम, असी. तत् म्हणजे तो, त्वम म्हणजे तू, असी म्हणजे आहे.
तो तू आहे असं आहे ना, कळालं का ते? तो तू आहे असं गुरुने सांगितलं. तो तू आहे म्हणजे ईश्वर आहे, ब्रह्म आहे, जीव तू ईश्वर आहे. जीव तू ईश्वर आहे. तेच पुढे दिले नाही ते. तत्वमसी महावाक्य में स्थित त्वम पद और तत्पद का वाच्य अर्थ जीव और ईश्वर तिनकी उपाधि रूप जो प्रपंच. कळलं का हे? तत् म्हणजे ईश्वर, त्वम म्हणजे जीव, ओके नाही? आता इथे काय म्हणाले? तत् और त्वम पद का वाच्य अर्थ म्हणलेला आहे. आता हे थोडं समजून घ्या. हे वाच्यार्थ म्हणजे काय आणि लक्षार्थ म्हणजे काय? हे वाच्यार्थ लक्षार्थ 11व्या कलामध्ये येणार आहे. पहिला कला चालू आहे ना, वाच्यार्थ आणि लक्षार्थचं डेफिनेशन 11व्या कलात येत आहे. तिथं पण समजून घेऊया डिटेलमध्ये. आता पण समजून घेऊ. शास्त्र कसं आहे, किती वेळा रिपीट होतो ना तितकं तुम्हाला स्ट्रॉंग होतो. म्हणून ऐकत राहायला पाहिजे. जरी आपल्याला सगळं येतो असं वाटलं तरी, येत तर नाही आपल्याला सगळं, जरी वाटलं तरी जेव्हा केव्हा पुन्हा चालू झालं ना परत बसलं पाहिजे. म्हणजे पाठीमागं ऐकलेलं स्पष्ट तरी होतो, क्लिअर तरी होतो. म्हणजे मी जे समजलेलं बरोबर आहे की नाही हे तरी होतो, आणि अजून एकदा ऐकल्याने घट्ट तरी होतो. दोन लाभ. म्हणून कधीही आळस करू नये हे याच्यावर, हो की नाही? आता काय सांगत आहेत? वाच्य अर्थ. मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला, त्याचं उत्तर द्या, ओके नाही? हे समोर गेटच्या समोर जो रस्ता जातो, कुठं जातो? हा, लक्ष्मी भवनला जातो. हिलटॉपला जातो, ओके नाही? मी काय प्रश्न विचारला होतो? रस्ता कुठे जातो? बघ ठीक आहे. ते तुमच्या घरी दूध येतं की दूधवाला येतो? ठीक, दूधवाला दूध घेऊन येतो. मग आपण काय म्हणतो? दूध आलं, ओके नाही? हो. पायात चप्पल घाल म्हणतो आपण, ओके नाही? बरोबर आहे का वाक्य? हा हा, चप्पल मध्ये पाय घालायला पाहिजे ना, पायात चप्पल घालू नये, बरोबर आहे ना? दूध तापलं का बघ म्हणतो आपण. दूध तापतं का भांड तापतो? ओके नाही? हो बरोबर आहे. चूल पेटते का लाकड पेटतं? म्हणतो काय? चूल पेटते. हा रस्ता तुम्ही कुठे जातो म्हणला? हिलटॉपला जातो म्हणला. रस्ता जातो का तुम्ही जाता? रस्ता तिथेच आहे, जिथे आहे तिथे, ओके नाही? ह्या व्यावहारिक शब्दामध्ये आपण जसं वापर करतो, दूध आलं म्हणजे दूध वाला आला, पायात चप्पल घाल म्हणजे चप्पलात पाय घाल, दूध गरम झालं म्हणजे भांड गरम झालं, भांड्याच्या गरमामुळे दूध, ओके नाही? रस्ता कुठं जातो? रस्ता कुठं जात नाही, आपल्याला जावं लागतं. रस्ता तिथेच राहतो. जसं आपण या बोलण्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे दोन आहे. वाच्यार्थ म्हणजे काय? दरवाजा म्हटलं मी, काय कळलं तुम्हाला? दरवाजा म्हटल्यावर शब्दाचा अर्थ लाकडाचा दरवाजा, एवढंच का आलं, हो की नाही? पण खूप आवाज येत होता तेव्हा मी दरवाजा म्हणाला, तेव्हा काय कळलं तुम्हाला? दरवाजा बंद करावं. मी सांगितलं का दरवाजा बंद करा म्हणून? फक्त दरवाजा म्हटलो. तुम्ही घरी पण म्हणता की नाही? गेल्यावर पाणी, जेवायला बसलाय पाणी म्हणताय. पाणी म्हणजे काय? पाणी म्हणजे ताटात पाणी होतं, पाणी आणून दे, हो की नाही? तसं इथे वाच्यार्थ म्हणजे काय? शब्दाचा आणि अर्थाचा जो डायरेक्ट संबंध आहे त्याला वाच्यार्थ. दूध वाला आला हे वाच्यार्थ.
दूधवाला म्हणजे तो व्यक्ती आहे, दूध घेऊन आलेला व्यक्तीला दूधवाला आला, हे शब्दार्थ बरोबर आहे. कळालं का? हा रस्ता कुठे जातो? कुठे जातो? कुठेही जात नाही. शब्दाचा डायरेक्ट अर्थ काय झाला? रस्ता कुठेही जात नाही. मग याला वाच्यार्थ म्हणतात. त्या वाक्याचा तंतोतंत शब्दाप्रमाणे जो अर्थ करतो त्याला वाच्यार्थ म्हणतात. दुसरा आहे लक्षार्थ. उदाहरण, त्याच्यात उदाहरण घेऊया. आता तुमचं घर कुठे आहे? शिवाजीनगर. काय म्हणाले? शिवाजीनगरला आहे. शिवाजीनगर म्हणजे पूर्ण शिवाजीनगर एक एरिया हा, त्यांनी हा. केलेला आहे, हो. आपण शिवाजीनगर म्हणतो. हो. शिवाजीनगर म्हटल्यावर शिवाजीनगर मध्ये आहे हे एवढंच कळालं, पण शिवाजीनगर मध्ये कुठे आहे हे नाही कळालं. बरोबर. बरोबर आहे की नाही? आता शिवाजीनगर ज्याला माहित नाहीये त्याला काय सांग? वाच्यार्थ आणि लक्षार्थ समजायचं असेल तर आता हे उत्तर भारतातलं उदाहरण आहे शास्त्रामध्ये. काय? कुणी एकटा तिकडे गेलाय, जसं समजा आमचे तातावर साहेब हरिद्वारमध्ये राहत आहेत, समजा काय, आणि आमचे कोलते साहेब गेले तिथे तातावारांना शोधत गेले, आणि त्यांना त्याचं घर माहित नाही आहे, आणि त्यांनी एरियाचं नाव सांगितलं होतं, त्या एरियात गेले. आता तिथं हरिद्वारमध्ये वगैरे नदी आहे, हो की नाही? मग तिथे गेल्यानंतर एकटा व्यक्ती भेटला आणि त्याला विचारले की बाबा हे तातावर म्हणणारे कुठं राहतात ते. तो योगायोगाने त्याला माहित होतं तातावर कोण आहे. तो काय म्हणाला? गंगामध्ये. काय म्हणाला तो? गंगामध्ये म्हणजे काय? गंगा नदीत घर असू शकतो का? जर आपण त्याचं जो ते सांगितलेलं आहे की गंगामध्ये घर आहे असं म्हटला, तर गंगामध्ये शब्दाचा डायरेक्टली अर्थ घेतला, म्हणजे जे आहे ते अर्थ घेतला, तर गंगा म्हणजे काय? वाहणारी नदी. त्या नदी म्हणजे नदीमध्ये घर राहू शकतो का? नाही राहू शकत. मग काय घ्यायला पाहिजे? त्या नदीच्या संबंधी जे किनारा आहे, म्हणजे त्या किनाऱ्यावर घर आहे, गंगा नदीच्या किनारी त्यांचं घर आहे. कळलं का? म्हणजे शब्दाचा दोन अर्थ असतात, एक वाच्यार्थ असतो, एक लक्षार्थ असतो. दूध आलं म्हटल्यानंतर दूध येत नाही, निर्जीव येते, त्याला पाय नाही आहे दूध यायला. दूध वाला दूध घेऊन आला म्हणायला पण दूध आलं म्हणतो, हो की नाही? दूध तापलं म्हणतो आपण. दूध कसं तापवू? डायरेक्टली शेगडीवर, भांड्यातच टाकावं लागतं, म्हणजे दूध असलेलं भांड तापलं. भांड तापल्यामुळे दूध तापलं, हो की नाही? याला वाच्यार्थ आणि लक्षार्थ म्हणतात. वाच्यार्थ म्हणजे काय? शब्दशः अर्थ घेणं, याला वाच्यार्थ म्हणतात. आणि शब्दात सोबत त्याच्या संबंधीनं जे आपण अर्थ करतो त्याला लक्षार्थ म्हणतात. त्याचं डेफिनेशन कसं आहे? शब्दाचा आणि अर्थाचा जर साक्षात संबंध असेल तर त्याला वाच्यार्थ म्हणतात. सांगितल्यावर सुद्धा होतो आमच्याकडे. उद्यापासून 500 रुपये दंड, म्हणजे बरोबर लक्षात राहतो. सायलेंट करा. काय होतं बघा, असे निघतो त्याने मूड खराब झाला, तुम्हाला जे भेटायचं ते भेटत नाही. काय चालू होतं? हा, शब्दाचा आणि अर्थाचा डिरेक्टली संबंध असेल, साक्षात संबंध असेल तर त्याला वाच्यार्थ म्हणतात. काय हो? बापरे, काय शब्दाचा आणि अर्थाचा डिरेक्टली संबंध, साक्षात अर्थ आणि शब्दाचा संबंध जो आहे त्याला वाच्यार्थ म्हणतात. लक्षार्थ म्हणजे काय? डिरेक्टली संबंध होतच नाही. आता यांचं तातावरचं घर कुठे आहे? गंगाच आहे. गंगा ठेवूच शकत नाही घर, मग काय करतो आपण? त्या गंगाचा संबंधी किनारा घेतो, तट.
संबंधीने आलं ना, डायरेक्ट नाही आला, परंपराने आला. जो परंपराने येतो त्याला लक्षार्थ म्हणतात, जे साक्षात येतो त्याला वाच्यार्थ म्हणतात. हे का सांगत आहे तुम्हाला? तो तुम्ही आहे तत्त्वमसी मध्ये, तो तुम्ही आहे म्हणजे तो म्हणजे ईश्वर, तो म्हणजे तुम्ही, तो तुम्ही आहे असं म्हटल्यानंतर तो म्हटल्यावर ईश्वर वाच्यार्थ झाला, तुम्ही म्हणजे जीव वाच्यार्थ झाला. तो ईश्वर आणि जीव एक आहे वाच्यार्थ, शब्दशः अर्थ, शब्दार्थ. कळलं का? फोनवर बोला, कळेल. तो तुम्ही आहे असं म्हटल्यानंतर तो म्हणजे ईश्वर, डायरेक्टली तो शब्दाचा अर्थ ईश्वर, तुम्ही शब्दाचा अर्थ जीव. हे वाच्यार्थ आहे, वाच्यार्थ. शब्दाचा शब्दशः अर्थ वाच्यार्थ. ईश्वर तुम्ही आहे. तुम्ही ईश्वर आहे का? तुम्ही ईश्वर आहे? विश्वास सध्या तुम्ही ईश्वर आहे? मग प्रश्न येतो की नाही? तो तू आहे म्हटल्यावर मी ईश्वर आहे म्हटल्यावर, अरे मी ईश्वर आहे म्हणजे मी ऑर्डर केल्यावर सगळे यायला पाहिजे. मी ऑर्डर केल्यावर अजून एक सृष्टी उत्पन्न व्हायला पाहिजे, हो की नाही? यासाठी हे काय म्हणतात, तत्त्वमसीमध्ये त्वम पद आणि तत्पद जे आहे त्याचं वाच्यार्थ, त्वमचं वाच्यार्थ जीव आहे, तत्चं वाच्यार्थ ईश्वर आहे. त्यांच्या दोघांची उपाधी प्रपंच आहे, हो की नाही? आपल्याला जीव म्हणत आहेत. का म्हणत आहेत? आपण प्रपंचात आहोत म्हणून आपण जीव. तो प्रपंचाला तयार केला म्हणून तो ईश्वर. दोघांना उपाधी काय? प्रपंचच आहे. प्रपंच नाहीये तर ईश्वरी नाहीये, जीवी नाहीये. काय हो? त्याला ईश्वर म्हणायला पण कारण प्रपंचच आहे. का? प्रपंचाला तयार केला म्हणून तो ईश्वर. त्या प्रपंचाचा एक भाग आपण आहे म्हणून आपण जीव. प्रपंचात राहतो ना आपण म्हणून जीव, हो की नाही? तर या दोघांच्या तत्पद आणि त्वमपदाचा वाच्यार्थ जो जीव आणि ईश्वर आहे त्यांच्या दोघांची उपाधी जे प्रपंच आहे ती कशी आहे? जेवरी में सर्प की न्याय, दोरीमध्ये जसा साप आहे त्याप्रमाणे, ठोट में पुरुष की न्याय म्हणजे काय? ते झाडं तोडलेले असतात पहा, फांद्या तोडलेले असतात, हो ना? कुठे गार्डन मध्ये वगैरे पाहिलं असेल तुम्ही, झाडाच्या फांद्या तोडलेल्या असतात आणि जर रात्री तुम्ही गेला तर अरे कोणतर माणूस थांबलाय कसं वाटतं, हातापायासारखे, हो की नाही? त्याला ठोंट म्हणतात. ठोंट में पुरुष की न्याय. आता तुम्ही रात्री पहा, माडी गच्चीवर जाऊन थांबा, दुसऱ्यांच्या गच्ची काय माडीवर पहा, कोणीतरी थांबल्यासारखं वाटतं, हो की नाही? सकाळी उठून पहा, ती छत्री असते, डिश अँटेनाची छत्री असते, कोण थांबलेलं नसतो तिथं. घाबरतो की नाही? अरे भूत बित आहे का काय, खाली जातात. काय? ठोट में पुरुष की न्याय, मरुभूमी मृगजल की न्याय म्हणजे काय? वाळवंटात पाणी आहे का? पाण्यासारखं वाटतं की नाही? हरणं पळतात की नाही? तहान लागल्यावर हरिण जे आहे ती पाणी शोधात, त्या बाष्प होतो, जमिनीतील पाण्याचा बाष्प होऊन त्या हवेच्या तरंगामुळे पाणी सारखं वाटतं, पाणी नसतं तिथं. हरणाला काय वाटतं? अरे तिथं पाणी आहे. धावून दमूनच मरून जातात, पाणी काय भेटत नाही, हो की नाही? तसं म्हणजे वाळवंटातील पाणी जसं खोटं आहे, दोरीमध्ये जसा सर्प खोटं आहे आणि तोडलेल्या झाडामध्ये पुरुष कसा खोटा आहे, त्याप्रमाणे हा जो प्रपंच आहे विचार केला तर काय आहे? हे पण मिथ्या आहे. हे जाणून त्याचं त्याग करा. हे प्रपंचाचा विचार करण्याचा उपयोग आहे. कळलं का? काही पडल्यात पडलं? थोडस पडलं. हो, ठीक आहे. आता जीव कशाला म्हणायचं परत पाहू द्या. हे प्रश्न महत्वाचा आहे, परत पाहू द्या. हा, आता जीव वर 27 नंबर आले ना, 27 नंबर
खाली काय आहे पहा, चिदाभासयुक्त अंतःकरण सहित कूटस्थ चैतन्य सो जीव है. जीव कशाला म्हणायचं? चिदाभासयुक्त अंतःकरण सहित कूटस्थ चैतन्य सो जीव है. हो की नाही? तुम्हाला चैतन्य म्हणजे काय आता तरी झालंय? चैतन्य म्हणजे जो ज्ञान स्वरूप आहे, सगळ्याला जाणतो, त्याला दुसरे कोणी जाणू शकत नाही, त्याला चैतन्य म्हणतात. तर जीव कुणाला, जीव कशाला म्हणायचं? इतके दिवस तुमच्या डोक्यात फार काही होतं ना भानगडी. जीव म्हणजे काय? काय हो जीव म्हणजे? सध्या काय तुमच्या डोक्यात जीव म्हणजे काय? काय जीव? हे वाचण्यापूर्वी सांगा, हे नका सांगू. हे वाचण्यापूर्वी जीव म्हणजे काय होतं आपल्या डोक्यात? हालचाल. हालचाल म्हणजे जीव. ठीक आहे, नाही जे आहे ते सांगा, लाजू नका. जे आहे ते सांगा. त्याच्यामध्ये आपल्याला चालता बोलता येतो, आपल्याला श्वास घेतो, असं समजत होतो. आतापर्यंत शरीर जीव आहे. हा तेच जीव आला आणि जीव गेला. बरोबर आहे, हेच पाहिजे होतं मला. जीव आला आणि जीव गेला म्हणता की नाही तुम्ही? मग अजून एक टर्म यूज करता तुम्ही, शरीरातून आत्मा गेला. शरीर सोडलं. हो की नाही? आत्मा जातो येतो, असं काही खूप काही भानगड आहेत. अज्ञान आहे ना, काहीच माहित नाही. जीव म्हणजे काय माहित नाही, आत्मा म्हणजे काय माहित नाही. तेच सांगितलं ना, आता तुम्हाला सांगितलं ना, चैतन्याचं डेफिनेशन तुम्हाला आता सांगितलं ना. चैतन्य म्हणजे काय? जे ज्ञान स्वरूप आहे, सर्वांना जाणतो, त्याला दुसरे कोणी जाणू शकत नाही, याला चैतन्य म्हणतात. जो सर्वांना जाणतो पण त्याला कोणी जाणू शकत नाही, त्याला चैतन्य. जो स्वतः ज्ञान स्वरूप आहे, सर्वांना जाणतो व त्याला कुणी जाणू शकत नाही, याला चैतन्य म्हणतात. हो की नाही? आता इथं काय सांगत आहेत? चिदाभासयुक्त अंतःकरण सहित कूटस्थ चैतन्य सो जीव है. जीव म्हणजे कुणाला म्हणायचं? म्हणजे अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार रूपी हे जे आहे ना अंतःकरण आपल्या शरीरामध्ये, ते आत्मा सगळीकडे आहे, अंतःकरणात पण आहे आत्मा. त्या आत्म्याचं त्या अंतःकरणात जो प्रतिबिंब पडतो त्याला चिदाभास म्हणतात. हे बघा, चिदाभास म्हणजे चिदाभास शब्दाचा अर्थ समजून घ्या. चिदाभास. हसत घेऊ नका, सिरियस व्हा. जावा ना, उठून जावा ना, कशाला बसलाय? हा, चिदाभास कशाला म्हणतात? म्हणजे चित लक्षण रहितत्वे सती चित्तोद्भासमान चिदाभास. म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला. सूर्य आहे, सूर्य आहे आणि सूर्याच्या उजेडामध्ये हे जे हे असतात ना, काय म्हणतो आपण, मडक्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. आता प्रत्येक मडक्यामध्ये सूर्याचा प्रकाश पडत आहे. हो की नाही? प्रत्येक मडक्यात जो सूर्याचा प्रकाश पडत आहे, सूर्य दिसत आहे, ते चिदाभास. सूर्य म्हणजे चैतन्य, मडकं म्हणजे शरीर, अंतःकरण जे काय तुम्ही घेताय. मडकं म्हणजे शरीर घ्या, पाणी म्हणजे अंतःकरण. काय हो? मडकं म्हणजे शरीर, पाणी म्हणजे अंतःकरण. त्या पाणीत सूर्याचा जो प्रतिबिंब पडलेला आहे तो चिदाभास आणि सूर्य जो आहे तो चैतन्य. हो, कळलं ना? आता तो सूर्य, ते पाणी आणि त्याच्या आत असणारा सूर्याचं प्रतिबिंब, हे तिन्ही मिळून त्याला जीव म्हणतात. कळलं कोल्हे साहेब? सूर्य म्हणजे चैतन्य, मडक्यातलं पाणी म्हणजे अंतःकरण आणि सूर्याचा जो प्रतिबिंब पडलाय तो म्हणजे चिदाभास. आता हे उदाहरण तुम्हाला कळण्यासाठी सांगितलं. आता हे लहान मुलं खेळत असतात, पाहिजे ना तुम्ही, आरसा घेऊन खेळत असतात, किंवा तुमचं दुर्बीण आहे, दुर्बीण नाही ते काय म्हणता तुम्ही?
हा ते असं पेपर जाळतात बघा मुलं, भिंग 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 जो असतो ते असं हे करून त्याच्यात ते कॉन्सन्ट्रेट होऊन ते काय होतं, जळतो. कागद जळतो, हो की नाही. हे एक. दुसरं मुलं खेळत असतात, गाडीचं वगैरे आरसा असतो की नाही, आरसा असं जर पकडला आपण, सूर्याचं प्रतिबिंब त्या आरशात पडून रिफ्लॅक्ट होऊन भिंतीवर पडतो की नाही. ते पडल्यानंतर त्या भिंतीवरचा जो उजेड आहे सूर्याच्या उजेडापेक्षा जास्त आहे. कसं, त्याला तुम्ही उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. सूर्याला उघड्या डोळ्याने पाहू शकतो आपण, पण कुणीतरी असंच करू लागला आपल्या डोळ्याला, कसं होतं. हे का सांगत आहे मी, हे जो डुप्लिकेट जो चैतन्य आहे ना, डुप्लिकेट चैतन्य म्हणजे चिदाभास. ते जे आरशातून बाहेर येणारा जो प्रकाश आहे तो डुप्लिकेट प्रकाश आहे, त्याचा ओरिजिनल नाही येतो. तो सूर्याचा घेऊन रिफ्लॅक्ट होऊन जसं दाखवत आहे तसं आपण आता जे मी म्हणतो ना, मी जेवतो, मी करतो, मी हे आहे, मी ते आहे, मी श्रीमंत आहे, मी अधिकारी आहे, मी शहाणा आहे, मी काय आहे, ते मी म्हणणारा चिदाभास. याला स्वतःची काही सत्ता नाहीये, आत्म्याची सत्ता घेऊन मी करतो. तर आता म्हणाले ना वाच्यार्थ, तत् आणि त्वम पदामध्ये त्वम पदाचा वाच्यार्थ जीव आहे. जीव म्हटल्यानंतर हे तिन्ही घ्यायचा, काय, अंतःकरण, त्याच्यात प्रतिबिंब जो आत्म्याचं प्रतिबिंब पडलंय तो, त्याला चिदाभास नाव दिले, आणि चैतन्य, हे तिन्ही मिळून जीव म्हणतात. कळलं? क्लिअर आहे? परत उद्या पाहूया. दुसरा ईश्वरचे काय डेफिनेशन दिले त्यांनी, चिदाभासयुक्त माया सहित ब्रह्म चैतन्य सो ईश्वर है. आता जसं इथे आपण छोटे मडकं ठेवले होतो ना, छोटे मडकं ठेवलं होतं. आता समुद्र आहे, समुद्रात सूर्याचा प्रतिबिंब पडलेला आहे, हो की नाही. ते समुद्र म्हणजे काय, तिथं काय दिले, माया. त्याच्यात जो प्रतिबिंब पडलाय तो चिदाभास, आणि सूर्य म्हणजे ब्रह्मचैतन्य. कळलं का? हे तिन्ही मिळून काय होतो, ईश्वर. कूटस्थ चैतन्य असं त्यांनी शब्दप्रयोग केले. पुढे येणार आहे कूटस्थ म्हणजे न हलणार, स्थिर. तुम्ही हे पाहिलं ना, लोखंडी सामान तयार करतात, हे काय ते खुरप्या वगैरे, शेताचे अवजार तयार करतात ना, शेतातले जे अवजार तयार करतात ते कसं तयार करतात, म्हणजे लोखंडाला अगोदर तापवतात, ते गरम झालं की त्याला ठोकतात आणि आकार देतात त्याला, हो की नाही. आता ते जे तापवलेलं लोखंड ज्याच्यावर ठेवतात ते खाली एक मोठा लोखंडी, त्याला अहिरण म्हणतात, अहिरण म्हणजे मोठा बेस, त्याचा आकार बदलता का? तुम्ही वरचं गरम केलेल्या लोखंडाला किती बढा, त्याचा आकार बदलेल, पण ते खालच्याचा आकार बदलतो का? नाहीये. जसं तो बदलत नाही त्याला जर कूटस्थ म्हणतात. कूटवत तिष्ठते इति कूटस्थ, म्हणजे ज्याच्यात बदल होत नाही ते कूटस्थ. तसं इथे आतमध्ये जो चैतन्य आहे तो कधीही बदल होत नाही, म्हणून त्याला नाव कूटस्थ दिले. याच्यामध्ये शरीरात आहे, बदलत नाही, म्हणून याला कूटस्थ म्हणाले. त्याला ब्रह्मचैतन्य म्हणाले का? मोठा व्यापक आहे दोन्ही एकच, पण शरीराच्या संबंधाने याला कूटस्थ चैतन्य म्हणाले. हे प्रपंचाच्या संबंधाने त्याला ब्रह्मचैतन्य म्हणाले. चैतन्य एकच आहे. कळलं हे? ईश्वर आणि जीव. आणि प्रपंच कशाला म्हणायचं? 29 नंबर, समष्टि और व्यष्टि रूप 3 शरीर, पंचकोश, 3 अवस्था आदि का नाम रूप प्रपंच कहिए है. समष्टि और व्यष्टि, समष्टि म्हणजे काय? सर्व मिळून. व्यष्टि म्हणजे काय? वैयक्तिक. 3 शरीर म्हणजे काय? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर. आणि पंचकोश म्हणजे काय? पुढे येणार आहे. पंचकोश म्हणजे आपल्या शरीरात 5 कोश आहेत. कुठला कोश?
अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय असे 5 कोश आहेत. ते 3 कोश आणि 3 अवस्था. 3 अवस्था म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ती यांना 3 अवस्था म्हणतात. हे सगळं मिळून याला काय म्हणायचं? प्रपंच. कळलं? हा पाठ कळाला तुम्हाला सगळ्यांना? तत्त्वमसी महावाक्यामध्ये असणारे त्वंपद आणि तत्पदाला वाच्यार्थ म्हणजे जीव, ईश्वर यांचे दोघांची उपाधी जो प्रपंच आहे, तो प्रपंच कसा आहे? दोरीमध्ये सर्प भासल्यासारखा, त्या ठोंटमध्ये पुरुष भासल्यासारखा आणि वाळवंटामध्ये मृगजल भासल्यासारखा. ते कसं खोटं मिथ्या आहे, तसं हा प्रपंच सुद्धा मिथ्या आहे. हे प्रपंच सो क्या है या शब्दाचा विचार केल्याने होणारा उपयोग आहे असं सांगितलं. कळलं का? इथपर्यंत पुढे जायचं. पुढे पहा 16 नंबर काय म्हणतात? मैं जो त्वम पद का लक्ष्यार्थ आत्मा, सो तद पद का लक्ष्यार्थ ब्रह्म हूं. इस रीति से ब्रह्म आत्मा की एकता को विचार करी सत्य जान के अवशेष रखना, यह मैं कौन हूं और ब्रह्म कौन है, इस विचार का उपयोग है. आता मगाशी आपण तत्पद त्वंपद याचं वाच्यार्थ पाहिलो आपण, हो की नाही? वाच्यार्थ म्हणजे डायरेक्ट अर्थ. आता डायरेक्ट अर्थ एक होऊ शकेल का? आता तो ईश्वर मध्ये काय काय आहे? चिदाभास आहे, माया आहे आणि ब्रह्मचैतन्य, हो की नाही? जीवामध्ये काय आहे? चिदाभास आहे, अंतःकरण आहे आणि कूटस्थ चैतन्य, बरोबर आहे की नाही? आता याला उपाधी जी अंतःकरण आहे त्याला उपाधी माया आहे, हो की नाही? आता ईश्वराला उपाधी माया असल्यामुळे तो एवढा मोठा प्रपंच तयार केला. आपली उपाधी अंतःकरण असल्यामुळे आपला प्रपंच काय? आपलं घर, आपले संबंधी छोटा आहे, हो की नाही? मग जीव आणि ईश्वर एक होऊ शकतो का? आता यांनी काय सांगत आहे? तोच तू आहे म्हणजे तो ईश्वरच तू जीव आहे असं अर्थ होतो त्याचा. मग ईश्वर आणि जीव एक होईल का? वाच्यार्थ जर घेतला तर एक होणार नाही. जर लक्षार्थ घेतला, तो म्हणजे ब्रह्मचैतन्य, तू म्हणजे आत्मचैतन्य, तो चैतन्य तू चैतन्य दोन्ही एकच आहे, हो की नाही? कॉमन फॅक्टर. आता जसं आपण उदाहरण घेतलं होतं काय? सूर्य आणि त्या मडक्यातलं पाणी आणि त्याचं प्रतिबिंब, हो की नाही? हे तिन्ही मिळून काय म्हटलं होतं आपण? त्याला जीव म्हटलं होतं, हो की नाही? सूर्य, समुद्र आणि त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब हे तिन्ही मिळून काय म्हटलं होतं आपण? ईश्वर म्हटलं होतं. आता ते ईश्वर आणि जीव असं जर तूच आहे म्हणजे एकच आहे असं म्हटलं तर पटेल का हे? आपल्याला नाही पटणार. पण लक्षार्थ घ्यायचा. लक्षार्थ म्हणजे काय? तो म्हणजे ईश्वर, तू म्हणजे ईश्वरामध्ये असणारा चैतन्य, तू म्हणजे तू जीवामध्ये असणारा चैतन्य, दोन्ही चैतन्य एकच आहे. हा, आता जसं आपण जीव समजत असताना इथं उपाधी काय ठेवलं होतं? मडकं, पाणी, प्रतिबिंब. सूर्य कॉमन होता तिथे, होता की नाही? सूर्य कॉमन होता. आता ईश्वराचं सांगत असताना काय म्हणलो आपण? सूर्य, समुद्र, प्रतिबिंब. तिथं पण सूर्य कॉमन आहे. आम्ही सूर्य हे काय म्हणत आहे? आम्ही मडक्यातलं पाणी, समुद्रातलं पाणी एक म्हणत नाही आहे, किंवा मडक्यातलं प्रतिबिंब, समुद्रात मिळालेलं प्रतिबिंब एक म्हणत नाहीये. आम्ही काय म्हणत आहे? या दोन्हीला, मडक्यातल्या पाणीला, त्याच्यात पडलेल्या प्रतिबिंबाला कोण आहे? मूळ चैतन्य सूर्यच आहे. तिथे समुद्राच्या पाण्यामध्ये आणि प्रतिबिंबात पडलेला त्याला मूळ चैतन्यच आहे. चैतन्य एक म्हणत आहे आम्ही, विना उपाधीला एक म्हणत नाहीये. तर तत्त्वमसी महावाक्य म्हणजे तोच तू आहे, म्हणजे त्या ईश्वरामध्ये असणारा चैतन्य, या जीवामध्ये असणारा चैतन्य, दोन्ही चैतन्य एकच आहे. याला जो उपाधी झालेला जो प्रपंच आहे ना, प्रपंच म्हणजे काय? हे शरीर, मन, बुद्धी, अंतःकरण हे
आणि त्या ईश्वराला हे सर्व सृष्टी हे दोन्ही सोडून टाका. म्हणजे सोडून टाका म्हणजे काय सोडता येतं का? हा, काढून टाकता येतं का? शर्ट आहे का ते? शर्ट काढून टाकण्यासारखं. समजा, विचार करून समजा आणि याला खोटा समजा. म्हणजे बुद्धीत बदलाव करायचा बस. कळलं? किती सोपं आहे. लक्ष देऊन जर आपण ऐकलं आणि त्याच्यात टिकलं ना तर बरोबर. आता हे एवढं का रागवलं मी? मध्ये 4 वेळा दिसलं. खूप गंभीर. म्हणजे गुरु शिष्याला ज्ञान करून देण्यासाठी जे काही उपदेश करतात ना, हेच उपदेश आहे, बाकी काही नाही आहे. फक्त याच्यात काय पाहिजे? तुमचं अंतःकरण शुद्ध पाहिजे. तुम्ही जप तप सेवा बिवा केला असाल, अंतःकरण शुद्ध असेल तर हे कळायला सुरुवात होतं. एकाग्रता असेल तर कळतो म्हणजे नेमकं काय म्हणत आहे. तत् म्हणजे काय, तो म्हणजे काय. तत् म्हणजे ईश्वर, तो म्हणजे जीव. दोघांचा वाच्यार्थ जीव ईश्वर झाला, लक्षार्थ ब्रह्मचैतन्य कूटस्थ चैतन्य झाला. दोघांना उपाधी प्रपंच झाला. तो प्रपंच कसा आहे? खोटा आहे. कसा आहे? दोरीमधील सापासारखा. हो की नाही? असं त्यांनी उदाहरण देऊन काय म्हणाले? झालं हेच. एवढं जर हेच कळायचं आहे, आपल्याला ब्रह्मज्ञान व्हायचं असेल तर हेच कळायचं आहे. आता प्रश्न झाला का आपल्याला ब्रह्मज्ञान? नाही झाला ना. का नाही झाला? आता संशय आपल्याला. काय ते चैतन्य म्हणजे काय, उपाधी प्रपंच म्हणजे काय, मग ते कसा तयार झाला, कुणी केला, कशामुळे केला, हे जे काही प्रश्न आहे आता यालाच उलगडत जातात ते पुढे. त्यांना सांगायचं काय आहे? तो ईश्वर मधनं असणारं चैतन्य, जीवामध्ये असणारं चैतन्य एकच आहे. फक्त चैतन्य एकच सत्य आहे, बाकीचं सगळं मिथ्या आहे. हे जीव जग, तो करणारा, भोगणारा, म्हणणारा, जगणारा, हे सगळं खोटं आहे. कसं? पुढे सांगत जातात की ही सृष्टी कशी उत्पन्न झाली, या जीव कसा तयार झाला, जीवामध्ये काय काय आहे, मग कसं ते खोटं आहे. मग ते सांगत शेवटी आपल्याला हो बरोबर आहे, आपण जे म्हणत आहे ते चुकीचं आहे. काय? मी मरतो मी जगतो असं जे म्हणत आहे ना ते चुकीचं आहे. मरतो जगतो कोण? आता सांगा. ते मडकं फुटलं, आपण जे खूप सारे मडकं ठेवलं होतं की नाही, ते मडकं फुटलं, पाणी सांडलं म्हणजे काय? काय झालं? चैतन्याला, सूर्याला काय झालं का? काहीच होणार नाहीये. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये आत असणाऱ्या आत्माला काहीच होणार नाहीये. वरचं जे हे आहे ना हे फुटणार आहे. आता तुम्ही किती दिवस भरून ठेवणार आहे त्या पाण्याला? एक ना एक दिवस पाणी सुकून जाणार आहे, मडकं फुटून जाणार आहे. तसं शरीर कधी ना कधी जाणार आहे. हो की नाही? त्यामुळे हे समजायचं आहे, जे नाशवंत होणार आहे ते मी नाहीये, याला कोण आधार आहे? तो मी आहे. जसं त्या पाण्यामध्ये जो प्रतिबिंब पडायला कारण कोण आहे? सूर्य. हो की नाही? त्याचप्रमाणे इथे आपलं हे जे काही दिनचर्या चाललंय, हे जे काही चाललंय ना, याला कारण चैतन्य. तो नाहीये तर हे नाहीये. कळलं? तर याच्या संबंधी अजून किती वेळ आहे? संपूया हे. हा, पुढचा प्रश्न. इस विचार का अधिकारी कौन और सो क्या करे? 31वां प्रश्न. आता हे जे वर आपण चर्चा केली ना, हे असं विचार करायला कोण अधिकारी आहे? हो की नाही? सीएम बनायला कोण अधिकारी आहे? पीएम बनायला कोण अधिकारी आहे? डायरेक्टर बनायला कोण अधिकारी आहे? सचिव बनायला कोण अधिकारी आहे? ट्रेझरर बनायला कोण अधिकारी आहे? मठाधिपती बनायला कोण अधिकारी आहे? अधिकार आहे ना, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. अकाउंटंट व्हायला कोण अधिकारी आहे? जो अकाउंट शिकला त्याला अकाउंटचा अधिकारी होतो. तसं इथे हा जो तत्वमसी मध्ये जे काही सांगत आहेत ना, तत् म्हणजे ईश्वर, तो म्हणजे जीव, त्याच्यात असणारा जो चैतन्य आहे तो एक आहे. दोघांना उपाधी प्रपंच हे खोटं आहे. हे सगळं जाणून ब्रह्मज्ञान होण्यासाठी अधिकारी कोण आहे? ते प्रश्न विचारले. कोण अधिकारी आहे? इस विचार का अधिकारी उत्तम जिज्ञासु है. हे विचार करायला आता किती जण आहे? पळून गेले बघा दोघे. उत्तम म्हणजे जर
नाही, आग लागू दे जगाला, हे महत्वाचं आहे, इथं बसतो पण हे मिळणार नाही म्हणून जर बसला असता तर तो उत्तम जिज्ञासू असला असता. नाही नाही बोलत आहेत जात तरी उत्तम जिज्ञासू. उदाहरण देत आहे, पर्सनली घ्यायचं नाही. आपल्याला पण होतं कधी कधी, आपल्यालाही कोणीतरी महत्वाचं आलं, आम्हाला सुद्धा कोणीतरी केलं फोन महत्वाचे बेधरून, मी पण बंद करतो. प्रत्येकाचं आहे, उदाहरण सांगितलं ओके नाही. तर काय उत्तम जिज्ञासू कशाला म्हणायचं? इस विचार का अधिकारी उत्तम जिज्ञासु है, सो अधिकारी सद्गुरु की कृपा से उपोद्घात आदि की प्रक्रिया को विचार के मैं ही आप ब्रह्म हूं इस रीति से ब्रह्म आत्मा को अप्रोक्ष जाने. आता पहा, इस विचार का अधिकारी उत्तम जिज्ञासु. उत्तम जिज्ञासूवर काय 30 नंबर काय म्हणतो पहा खाली. विवेक, उत्तम जिज्ञासूचं डेफिनेशन आहे खाली. विवेक, वैराग्य, षट संपत्ति और मुमुक्षुता इन चारि साधन करी सहित होवे और ब्रह्मविद गुरु और वेदांत शास्त्र के वचन विषय परम विश्वास होवे, कुतर्क कदाचित करे नहीं, ऐसा जो स्वरूप के जानने की तीव्र इच्छा वाला अधिकारी सो उत्तम जिज्ञासू है. उत्तम जिज्ञासू कशाला म्हणायचं? कोणाला म्हणायचं? विवेक, ज्याला विवेक आहे. विवेक म्हणजे काय हो? विवेक म्हणजे सत्य काय, असत्य काय, नित्य काय, अनित्य काय आहे. म्हणजे कितीही केलं तरी हे प्रपंच दुःखच देणार आहे, परमसत्य एक आहे ते जाणून घ्यायची बुद्धी घेऊन प्रपंचाचा जास्त महत्व न देणारा, तिरस्कार करणारा, मोह न ठेवणारा. तिरस्कार म्हणजे सोडणारा नव्हे, प्रपंच सोडून राहताच येत नाही आपल्याला. प्रपंच सोडून राहता थोडी येतो. मठात राहिलं तरी आम्हाला पाहिजेच ना, जेवण पाहिजे, कपडे पाहिजे, सगळं पाहिजे हो की नाही. प्रपंचावर मोह न ठेवणार, सत्य आहे असं म्हणून न राहणार, याला विवेक म्हणतात. पुढं आता आहे, डोक्यात बुद्धी आहे, विवेक, वैराग्य पण पाहिजे ना. समोर जेवण ठेवलं, पुस्तक सोडून जेवण करत बसलं तर वैराग्य कसं म्हणायचं त्याला? महत्वाच्या गोष्टीसाठी प्रपंचाचा त्याग करणारा, सत्यासाठी भोगाला त्याग करणारा ह्याला वैराग्य म्हणतात. पुढे षट संपत्ती. षट संपत्ती म्हणजे काय? शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरती, तितिक्षा यांना षट संपत्ती म्हणतात. शम म्हणजे मनाचा ताबा असणे, दम म्हणजे इंद्रियांचा ताबा असणे. इंद्रिय जसे मी सांगतो तसं ऐकलं पाहिजे, मन जसं मी सांगतो तसं ऐकलं पाहिजे, मन जसं सांगतं तसं मी ऐकणं हे नव्हे. शमदम झालं. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे परमविश्वास. इथून 3ऱ्या मजल्यावरून उडी मार म्हणले गुरु, जाऊन उडी मारलं पाहिजे. ते मरू देत नाही, फक्त पाहत आहेत. श्रद्धा म्हणजे काय? गुरुकडे गेला होता एक शिष्य, स्वामीजी मला दीक्षा द्या म्हणून. तो म्हणला अच्छा ठीक आहे, उद्या ये म्हणले. परत उद्या आला, परत उद्या ये म्हणले. असं 3-4 दिवस झालं. स्वामीजी दीक्षा द्या की, पर्सनल घेऊ नका, शास्त्रात उदाहरण आहे. शास्त्र ते काय म्हणाले म्हणे, गुरुजी असं कर, तू उद्या सकाळी ये आणि मी काय करतो ते पहा. हो ठीक आहे मला, काय मोठी गोष्ट आहे. तो आला. गुरुजी अगोदर ठरूनच बसले होते. काय बकेट असतो की नाही, बकेटचा बूड जो आहे कापून काढले आणि त्याला दोरी बांधून विहिरीत टाकायचे, ओढायचे. पाणी येईल का? त्याला काय सांगितलं होतं, तू फक्त पाहायचं, बोलायचं नाही. तो परत टाकले, ओढले, परत टाकले, ओढले. 4-5 वेळा पाहिला तो. गुरु गुरु म्हणतात, त्याला बुद्धिविद्या आहे की गुरुजी तुम्हाला एवढं कळत नाही ते बूड नाही, पाणी कसं काय येईल? ते म्हणले म्हणे घरी जा म्हणे, तुला काय दीक्षा होत नाही, घरी जा. मला माहित नाही का? माहितीये की नाही गुरुला? परीक्षा घेत होते. सांगितलं ते ऐकणं तरच त्याला ज्ञान होतं. गुरु जो आहे उत्तराधिकारी करायचं होतं म्हणजे गुरुला, स्वतःच्या मठाला उत्तराधिकारी करायचं होतं. त्या गृहस्थ गुरु होता तो. त्याला एक मुलगा होता आणि एक शिष्य होता. तर मुलगा आणि शिष्य होता. आता मुलाला
उत्तराधिकारी बनवायचं का शिष्याला उत्तराधिकारी बनवायचं, प्रश्न पडला. दोघे हुशार होते, दोघे छान होते. आता कोणाला करायचं, त्यांनी परीक्षा करायचं ठरवले. मठाच्या समोर बाहेर दरवाजाच्या बाजूला डावीकडे आणि उजवीकडे कट्टा बांधायला सांगितलं. कट्टा बसण्यासाठी चबुतरा. एका बाजूला शिष्याला सांगितले, एका बाजूला मुलाला सांगितले. सकाळी उठल्यावर बांधा म्हणणार म्हणे, पाहत बसणार म्हणे गुरु. संध्याकाळ झाली की पाड म्हणणार म्हणे दोघांना. पाडले. परत दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यावर तिथंच परत बांधा म्हणणार म्हणे, परत तोडा म्हणणार म्हणे. तिसऱ्या दिवशी जेव्हा परत बांधा परत तोडा म्हणले, तो जो शिष्य होता ना तो गप बांधत होता, तोडत होता. हा जो मुलगा होता ना तो काय म्हणतो, बाबा पाडायचं तसं तर बांधायचं कशाला. एवढं म्हटल्या गुरुजींनी बस आता काय बांधायची गरज नाही म्हणाले. आणि दुसऱ्या दिवशी त्या शिष्याला उत्तराधिकारी केले. म्हणजे शिष्य तोच होतो जो गुरु सांगतो, गुरु प्रमाणे वागतो, गुरुचा ऐकतो, तोच शिष्य आहे, तोच अधिकारी आहे. गुरु 10-12 वर्ष परीक्षा करतात शिष्याचा. गुरु आहे, देव आहे, परीक्षा करतात. फक्त 10-12 वर्ष. हे आम्हाला सगळ्यांनी शिक्षा दिली की नाही? कधी दिले? 10 वर्षानंतर दिले. आल्याला थोडी दिले. परीक्षा करतात ते, हा योग्य आहे का, मी सांगितलेलं करतो का, पुढे हा व्यवस्थित वागेल का, ज्ञानासाठी आलाय कशासाठी, हे सगळं पाहतात ते. हो की नाही? लोक परीक्षा करतात की आता इथं बसले तुम्ही सगळं परीक्षा करता की नाही? स्वामीजी पैसे देताना कसे पाहता, हो की नाही? प्रवचन करताना जास्त कोणाकडे पाहता, महिला आले तर कसे पाहता, पोराशी कसे बोलतात, जेवताना कसे जेवतात, कपडे कसे नेसतात, म्हणजे परीक्षा करतो की नाही? लोक आपलं मरेपर्यंत परीक्षा करतात. त्यांना विश्वास नसतो आपल्यावर. असं का? एकदा कळालं की बाबा हा स्वामी असा आहे, हा पक्क झालं का, हा स्वामी असा आहे किंवा हा व्यक्ती असा आहे, ही महिला असा आहे, पक्क होतं का आपल्या डोक्यात? नाही. मरेपर्यंत संशय असतो. काय नाही कसं असेल. लोक असे असतात. गुरु तसा नसतो. गुरु सूक्ष्मरित्या एकदा त्यांनी मापला की त्यांना कळून जातो की हा कसा आहे. त्यासाठी याला श्रद्धा म्हणतात. श्रद्धा हा मथन पात्र आहे. आपण हे करतो की नाही, काय म्हणतो आपण, ताक लोणी काढतो ना. लोणी काढत असताना काय पाहिजे? ते मडक्याचं पात्र पाहिजे. मडका असो कुठलंही पात्र, भांड, आतमध्ये ताक पाहिजे, ते कुसळणी पाहिजे, दोरी पाहिजे, सगळं पाहिजे की नाही. याच्यामध्ये काय नाही राहिलं तर लोणी येणार नाही. सर्वात महत्वाचं पात्र आहे. पात्र जर फुटला सगळं गेला. तसं या मार्गामध्ये श्रद्धा गेला, सगळा गेला. त्यासाठी आपलं ज्याच्यावर श्रद्धा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होणार आहे, त्या गुरूंच्या समीप, अतिसमीप जाऊ नये. कशासाठी? व्यवहारासाठी. कधीही जाल अध्यात्मासाठी जवळ जा. का? आता आम्हाला कारभार आहे, मठ सांभाळणं, हो की नाही? तुम्ही जवळ गेला, स्वामी पैसाच करतो, हे जर डोक्यात आलं तर अश्रद्धा होईल की नाही? हो की नाही? काहीतरी तुमच्या मनाविरुद्ध काहीतरी वर्तन झालं, याला कसं काय स्वामी म्हणायचं, हे गुरु कसं काय होतो, असं जर मनात आला, श्रद्धा तुटली. आणि त्या श्रद्धा तुटल्यामुळे होणारं ज्ञान होणार नाही. त्यासाठी कधीही हे खूप कठीण आहे. गुरुच्या जवळ राहिल्यावर सुद्धा श्रद्धा टिकून राहणे खूप कठीण आहे. म्हणून स्वामीजी नेहमी म्हणतात, मंदिरात राहणाऱ्या पुजाऱ्याला देवावर श्रद्धा नसतो आणि गुरुच्या जवळ, अत्यंत जवळ असणाऱ्याला गुरुवर श्रद्धा नसतो. का? रोज भेटतात ना, रोज येऊन देवाला पूजा करतात, त्यांना काय देव रोज भेटतो, काय मोठी गोष्ट आहे. गुरुच्या जवळ असणारे आमच्यासारखं करत जेवतात, आमच्यासारखं एखादं काय गुरु असं वाटतं. पण जो दूर बसून आहे तो गुरुच्या श्रद्धाने त्यांचे जे ऐकायला पाहिजे, जे वाणी ऐकायला पाहिजे ते ऐकायला पाहिजे, त्यांच्यासारखं राहिलं पाहिजे. त्यांचं वचन कधी खाली पडू देऊ नये, तो खरा शिष्य.
गुरुचं वचन एकदा सुद्धा खाली पडू देऊ. तुम्ही गुरुचं वचन खाली पडू दिला म्हणजे तुम्ही गुरुच्या अश्रद्धा केला. त्याला उदाहरण देतात. कुणी एक गुरु, आता तुम्हाला म्हटलं इथं बसा, बसाल का? मी म्हटलं बसा, बसाल का? मीच म्हटलं बसा, बसाल का? तेव्हा श्रद्धा कळते, त्याच्यावर श्रद्धा कळते. आता काही गुरु लोक बॉडी पेन झाल्यामुळे तुडव म्हणतात, म्हणजे पायावर पाय ठेवून, म्हणजे हाताने पाय चेक म्हणत नाही, पायाने पाय चेक म्हणतात. हो की नाही? ठेवाल तुम्ही गुरुच्या पाठीवर पाय, पाठ खूप दुखत आहे, पाठ जरा पाठीवर थांब म्हणाले, काय करायचं? थांबणार आहे? परीक्षा येते, थांबायचं, सेवा करायची, जाताना नमस्कार करायचा. नाही स्वामीजी तुम्ही गुरु आहे, कसं काय ठेवू म्हटलं तर आता पेन आहे, राग गेले, जाते का म्हणतात. परीक्षा असते. शिशुनाळ शरीफ म्हणून होऊन गेले कर्नाटकामध्ये, ते मुस्लिम होते. त्यांचे गुरु गोविंद भट्ट म्हणून, ते ब्राह्मण होते. त्यांच्याकडे खूप शिष्य होते म्हणे, पण हा खूप श्रद्धावान शिष्य होता. कोण? शिशुनाळ शरीफ. एकदा काय झाले म्हणे, सगळे शिष्य मिळून जंगलातून चालले होते. गुरुजींच्या पायात खडा होते. खडा म्हणजे ते लाकडी असतात ना, वापरतो इथं कुठे नाही, तिकडे खडा ते घालून चालले होते. शिष्यांच्या पायात काही नव्हतं. समोर एका पायवाट मध्ये काटे पडले होते. गुरुचे पायात ते खडा होते ना, त्यांनी पार केले. पुढे गेल्यानंतर हे शिष्य लोक आता कसं येणार, काट्यावरून कसं येणार ते. गुरुने काय केलं म्हणे, तिकडे जाऊन आपले पायातले खडाव टाकले, तिकडे टाकले म्हणे, हे घालून या. मग कोण घालून येणार? सगळे नको म्हणाले म्हणे. शरीफ पण नको म्हणाला पहिल्यांदा. पुन्हा म्हणाले, अरे मीच सांगतोय ना, घालून या. मग तो शरीफ पटकन घातला, पार झाला. बाकीचं बोलत नाही घातले. गुरुच्या पायावर चपलावर पाय ठेवला, गुरुच्या खडावर घातला, म्हणून त्याचे ईर्ष्या करू लागले. आणि बाकीचे पोरं लांब वाटेने आले म्हणे, दुसऱ्या वाटेने आले म्हणे. आल्यानंतर काय गुरुजी, काय तो, म्हणजे तो मुस्लिम होता ना, ती ईर्ष्या होतीच. जो शहाणा असतो ना त्याच्यावर सगळे ईर्ष्या करतात. जो गुरुंना प्रिय असतो ना त्याला खूप त्रास देतात सगळे, हे नेहमी लक्षात ठेवा. मग तो सगळेजण म्हणाले, काय स्वामीजी तुमच्या पायावर त्यांनी पाय ठेवला, तुम्ही जे चपरा म्हणजे खडावर घालता त्याच्यावर पाय ठेवला. गुरु काय म्हणा, अरे त्यांनी माझ्या खडावर पाय ठेवलं. कधी ठेवलं? मी घालून ये म्हणल्यावरच ठेवलं. त्यांनी माझ्या आज्ञा पाळला, पण तुम्ही सगळेजण माझ्या जिभेवर पाय ठेवले म्हणले गुरु. म्हणजे काय? गुरुच्या मुखातून आलेलं वचन कधीही तोडू नये, हे श्रद्धा आहे. समाधान, समाधान म्हणजे काय? नेहमी समाधान राहायचं. गुरु ईश्वर आहे हो, काय म्हणतात, या सृष्टीचा चालक आहे तो. त्याला माहित नाही का मठात काय चाललंय? त्याला माहित आहे. शांत राहायला पाहिजे, आपलं कर्तव्य करा, जे होणार आहे होऊ द्या, त्याला माहित आहे. समाधान राहायला पाहिजे. कितीही विपरीत परिस्थिती आली तरी समाधान राहायला पाहिजे. श्रद्धा. उपरती म्हणजे काय? उपरती म्हणजे सोडलेल्या गोष्टीवर पुन्हा मोह करायचा नाही. आम्ही घरदार सोडून आलो, परत मोह त्याला उपरती म्हणत नाही. जसं एकदा उलटी केलं, परत ते उलटी घेतो का तोंडात? उलटी केलं तोंडात घेतो का? तसं एकदा सोडलेली वस्तू पुन्हा स्वीकार न करणे याला उपरती म्हणतात. तितिक्षा म्हणजे काय? तितिक्षा म्हणजे थंडी, मान, अपमान, गरमी, भूक लागली, तहान लागली, 2-4 दिवस आता डबे नाही आले, 2-4 तास उशीर झाला, सहन करायला पाहिजे. तिखट झाला, सहन करायला पाहिजे. खारड झाला, सहन करायला पाहिजे. पटकन रागून आहे खात नाही, फेकून टाकलं, तो साधक नव्हे. याला तितिक्षा म्हणतात. तर हे सगळं असणारा अजून काय? मुमुक्षुता. हे सगळं सोबत प्रामुख्य मुमुक्षुता आहे. मोक्ष व्हायची इच्छा पाहिजे ना, का अजून प्रपंचच करायचं? गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, घर पाहिजे, पैसा पाहिजे, तो मोक्ष नव्हे. फक्त आणि फक्त जन्म मरणातून मुक्ती, दुःख मला अजिबात नको, हे मुमुक्षुता पाहिजे. हे 4ही साधन असणारा
आणि ब्रह्मविद गुरुवर वेदांत शास्त्र के वचन विषय परमविश्वास, गुरुच्या वाक्यावर परमविश्वास, शास्त्राच्या वाक्यावर परमविश्वास असणारा आणि कुतर्क कदाचित न करणारा. तर्क करा, कुतर्क करू नका. तर्क म्हणजे काय? स्वामी ते कसं काय कळेना, ठीक आहे. कुतर्क म्हणजे काय? मुद्दाम खोटं ठरवणे, हा त्याला कुतर्क म्हणतात. कुतर्क कदाचित न करणारा असा जो स्वरूप के जानने की तीव्र इच्छा, मला माझं स्वरूप जाणलं पाहिजे मी कधी, आत्ताच्या आत्ता, असं जो तीव्र आहे, हे सगळं असणाऱ्याला काय म्हणतात? तो उत्तम जिज्ञासू म्हणतात. आम्ही आहे का? पहा, आम्हाला विवेक आहे का, वैराग्य आहे का, षडसंपत्ती आहे का, मोक्षता आहे का, गुरुवर शास्त्रावर परमविश्वास आहे का, कुतर्क नाही, आणि स्वरूप जाण्याची तीव्र इच्छा, हे सगळं असेल तर त्याला काय म्हणायचं? उत्तम जिज्ञासू. अशा उत्तम जिज्ञासूलाच काय विचार करायचा अधिकार आहे. आणि असा जो आहे अधिकारी सद्गुरूंच्या कृपेने, आता जे चाललंय ना उपोद्घात आदिक प्रक्रिया, त्याला प्रक्रिया म्हणतात. प्रक्रिया म्हणजे काय? 31 नंबर खाली दिले पहा. अद्वैत के बोध करने का कोई भी प्रकार सो प्रक्रिया आहे. म्हणजे काय? परम सत्य जाणण्यासाठी कुठल्याही रीतीने जे सांगतात त्याला प्रक्रिया म्हणतात. असं या ग्रंथामध्ये हे जे काय प्रक्रिया रूपी कला आहे, हे यांचा विचार करून मीच ब्रह्म आहे असं ज्याला अपरोक्ष दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान होतो, तो या विचार करायला अधिकारी आहे, उत्तम जिज्ञासू आहे, असं केलेलं आहे. पुन्हा आपण याचं पण थोडं विश्लेषण उद्या पाहूया. हरि ओम तत्सत्. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.